नमस्कार, जय शिवराय। मी प्रमोद राजपूत, व्याख्याते, इतिहास अभ्यासक आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा मूळ उद्देश आणि आपल्या सगळ्यांच्या समक्ष येण्याचा मूळ उद्देश असा आहे की उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेप्रमाणे राज्याभिषेक आणि या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधणार। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व हे एक असं रसायन आहे की जे समजून घ्यायला, जे समजायला वर्षानुवर्ष लागून जातील। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलायचं म्हटलं तर कुठून सुरुवात करावी आणि कशी करावी हा मूळ प्रश्न पडतो। अनेक इतिहासकार, व्याख्याते, लेखक त्यांच्या लेखणीमधून, त्यांच्या वक्तृत्वातून छत्रपती शिवाजी महाराज मांडण्याचा प्रयत्न करतात। किंबहुना तो प्रयत्न करत असताना ते शिवरायांच्या अनेक बाबी, वेगवेगळे विषय ते मांडतच असतात। परंतु हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यानांमधून बोलताना, काही भाषणांमधून बोलताना अनेक लोक त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या शैलीने छत्रपती शिवाजी महाराज मांडत असतात। परंतु आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजलेत का? आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे आहेत का? हाही मूळ प्रश्न आहे। बघा, शिवरायांबद्दल बोलायचं म्हटलं तर अनेक पैलू आहेत। त्या अनेक पैलूंवर आपण बोलू शकतो, अनेक विषयांवर आपण चर्चा करू शकतो। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एका बाजूने बोलायचं आणि दुसऱ्या बाजूने सोडून द्यायचा असा विषय अजिबात होऊ शकत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाकडे जर पाहायचं असेल तर फक्त राज्याभिषेक आम्हाला पाहावं लागत नाही। आज राज्याभिषेक आहे, त्या निमित्ताने आपण शिवरायांच्या विविध गुणांबद्दल, विविध गोष्टींबद्दल बोलतोच। किंबहुना काही लोक त्यांच्याविषयी लिहिताना त्यांच्या लेखणीमधून, म्हणजे वृत्तपत्रांमध्ये उद्या अनेक बातम्या येतील, अनेक लेखही येतील, आमचेही लेख वृत्तपत्रांमध्ये आलेत। ज्या पद्धतीने दरवर्षी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा व्हायचा, यावर्षी तो अजिबात होणार नाही। कारण का? कोरोनासारखं महाभयंकर संकट संपूर्ण जगभर प्रस्थापित झालेलं आहे आणि म्हणून आपण शिवरायांचा तो राज्याभिषेक निश्चित साजरा करू शकणार नाही। परंतु मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाकडे पण जर पाहायचं असेल तर त्याच्या आधी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा बघावं लागेल। एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला समजून घ्यावे लागतील। 6 जून 1674 साली छत्रपती शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक होतो आणि त्याच्यानंतर मग शिवरायांची जी कामगिरी सुरू होते ती प्रचंड विलोभनीय आहे। लाक्षणीय अशी कामगिरी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे। मग छत्रपती शिवाजी महाराज सुरू कुठून होतात आणि संपतात कुठे, असा जर का समजा मूळ प्रश्न येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांची सुरुवात जरूर आहे, परंतु त्यांचा अंत अजिबात नाही। कारण का? व्यक्ती या इहलोकात येतो, म्हणजे या मानव देहामध्ये येतो, या इहलोकातून स्वर्ग लोकाकडे माणसाचं प्रयाणही होतं, परंतु त्यांच्या विचारांचं प्रयाण हे अजिबात होत नाही। कारण का? ते विचार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे वृद्धिंगत करण्याचं काम, ते विचार वृद्धिंगत होण्याचं काम कुठली ना कुठली व्यक्ती करत असते आणि त्या दृष्ट्या आपण सगळेजण काम करत असतो। मित्रांनो, शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर झाला आणि शिवाजी महाराजांचं महापरिनिर्वाण हे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झालं। बघा, शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी काही कारकीर्द गाजवलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही संपूर्ण आयुष्य आहे ते मोजून 50 वर्षांचं आहे। पण उऱ्यापुऱ्या या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये शिवरायांनी जी काही कामं केली, शिवरायांनी जी काही कामगिरी केलेली ती प्रचंड तोलामोलाची, लाक्षणीय आहे आणि म्हणून शिवाजी महाराज हे वंदनीय ठरतात। शिवाजी महाराजांच्या कुठल्या गुणांबद्दल आपण बोललं पाहिजे किंवा कुठल्या गुणांकडे आपण पाहिलं पाहिजे तर असा एकही गुण नाही। म्हणजे राज ठाकरे ज्यावेळेस बाबासाहेब पुरंदरेंची मुलाखत घेत होते त्यावेळेस बाबासाहेबांना त्यांनी असा प्रश्न विचारला होता की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये एवढा मोठा इतिहास लिहिला, व तुम्ही पेशव्यांबद्दलही लिहू शकत होते, तर त्यावेळेस बाबासाहेब पुरंदरे असे म्हटले होते की 50 वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बिनचूक जी कामं केलेली आहेत ती मला खऱ्या अर्थाने लिहायची होती। म्हणजे 50 वर्षाच्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज एकदाही चुकलेले नाहीत असं बाबासाहेब पुरंदरे ज्यावेळेस म्हणू शकतात तर मित्रांनो त्यावेळेस आपल्याला
निश्चितच आवश्यकता भासते ती छत्रपतींच्या चरित्राकडे पाहण्याची. मग असे कितीतरी पैलू आहेत, अनेक पैलू आहेत की ज्या शिवाजी महाराजांच्या संदर्भात आपण बोलू शकतो. मला 2-3 प्रसंगांबद्दल या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायचा आहे. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळेस सुरुवात होते आणि सुरुवात झाल्यानंतर काही मावळ्यांना सोबत घेतल्यानंतर जेव्हा ते स्वराज्याची मुहूर्तमेढ करतात, स्वराज्याची शपथ घेतात आणि स्वराज्याची शपथ घेतल्यानंतर ज्या वेळेस ते स्वराज्य विस्तार करायला प्रारंभ करतात, तर तो स्वराज्य विस्ताराचा जो काही त्यांचा कारभार आहे तो खूप मोठा आहे. मग या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर ज्यावेळेस अफजल खान स्वराज्यावर चाल करून येतो आणि आदिलशहा अफजल खानाला स्वराज्यावर चाल करून पाठवतात, चाल करण्यासाठी पाठवतात आणि ते सांगतात की आता हा शिवा काही केल्या आमच्या हातात येत नाही, हा सापडला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्यावेळेस सर्वात मोठी दुःखद घटना घडलेली आहे आणि ती दुःखद घटना म्हणजे काय तर सईबाईंचं निधन. त्यांची पत्नी सईबाईंच्या निधन हे 5 सप्टेंबर रोजी झालेलं आहे आणि अफजल खान हा त्याच कालखंडामध्ये स्वराज्यावर चाल करून येतोय. बघा, सप्टेंबर महिन्यामध्ये सईबाईंचं निधन झालंय आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये अफजल खानाची आणि शिवरायांची भेट आहे. हा 1 महिन्यात म्हणजे 2 महिन्यांचा जर काय आपण कालखंडाचा विचार केला तर विचार करा, त्या दुःखातून साधं शिवराय हे बाहेरही पडले नाहीत तरी एवढं मोठं संकट स्वराज्यावर कोसळलं. पण या संकटातून स्वराज्याला वाचवायचं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी त्यांची मुत्सद्देगिरी वापरली, त्यांची बौद्धिक कौशल्य त्यांनी वापरलं आणि ते बौद्धिक कौशल्य वापरून शिवाजी महाराज हे अफजल खानाच्या भेटीला जातात. प्रतापगड हे भेटीचं ठिकाण ठरतं आणि मग प्रतापगडाचा तो रणसंग्राम, शिवाजी महाराजांनी त्यांचा वकील पाठवला, अफजल खानाने त्यांचा वकील पाठवला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. अफजल खानाला त्यावेळेस त्यांनी म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 ही भेटीची तारीख आणि त्या दिवशी ते भेटतात. शिवाजी राजांसोबत जिवा महाला, अफजल खानासोबत सय्यद बंडा असतो, उर्वरित जी काही त्यांची माणसं असतात ते सगळे असतातच. परंतु या अफजल खान भेटीतून आपल्याला काय शिकायला मिळतं तर अफजल खान भेटीतून छत्रपती शिवाजी महाराजांचं कौशल्य आपल्याला शिकायला मिळतं. सगळेच जण छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहतात, पराक्रम बोलतात, पण हा सगळा पराक्रम पाहत असताना त्यांचं प्लॅनिंग किती महत्त्वाचं होतं ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण प्लॅनिंग पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला शिवाजी महाराज कळणार नाहीत आणि म्हणून शिवरायांनी अफजल खानाच्या भेटीला जाण्याच्या आधी जे जे काही प्लॅनिंग केलेलं होतं त्या प्लॅनिंगचे बारकावे आपल्याला सुद्धा माहीत असले पाहिजे. विचार करा, शिवाजी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशीच बोलवलं, जावळीच्या खोऱ्यातच बोलवलं आणि जावळीच्या खोऱ्यात बोलवल्यानंतर अफजल खानाला तिथेच गारद करायचं. याच्या मागची शिवाजी महाराजांचं जे काही युद्धनीती होती ती युद्धनीती प्रचंड विलक्षण होती. तुम्ही विचार करा, बलाढ्य असा अफजल खान तिथे आलेला आहे, त्याच्यासोबत सय्यद बंडासारखा दांडपट्टा चालवणारा त्याचा अंगरक्षकही त्याच्यासोबत आहे, पुन्हा मुघलांची फौज पण आहे, म्हणजे विजापूरची सगळी फौज पण अफजल खानासोबत आहे. आणि या ठिकाणी शिवाजी महाराज म्हणजे एका बाजूला सय्यद बंडा अफजल खानासोबत असेल तर त्या क्षणाला माझ्यासोबत त्याच्यात तोडीस तोड दांडपट्टा चालवणारा कुठला व्यक्ती असला पाहिजे तर तो जिवा महाला शिवाजी महाराजांसोबत. हत्तीच्या ताकदीचं बळ असलं पाहिजे असा मावळा माझ्याकडे कुठला आहे तर तो येसाची कंक शिवरायांनी त्या भेटीत निवडलेला आहे. बुद्धिचातुर्याने आपल्याला समोरच्याला हरवायचं असेल तर गोपीनाथ पंत बोकील सारखा वकील सुद्धा शिवरायांकडे आहे. तर ही शिवाजी महाराजांची जी काही युद्धनीती आहे ही सुद्धा आपल्याला समजून घेता आली पाहिजे. म्हणजे पराक्रम तर आहेच, पण पराक्रमाच्या जोडीला बुद्धीचं कौशल्य पण आहे, बुद्धी चातुर्य सुद्धा आहे. ते शिवाजी महाराजांचं आम्ही समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, अफजल खान येतो, अफजल खानाला ते सगळे शामियाना सजवलेला असतो, शामियानात येतो अफजल खान आणि त्याला वाटतं की असा शामियाना तर आमच्या विजापूरच्या आदिलशाही दरबारात सुद्धा नसतो, तो शिवाजीकडे एवढा कसा. पण शिवाजी राजांना माहिती असतं की याच ठिकाणी याला आपण भुलवलं पाहिजे आणि ते भुलवतात. आणि ज्यावेळेस ते आलिंगन देतात तर आलिंगन देत असताना अफजल खान जेव्हा शिवरायांची मान त्याच्या डाव्या बगलेत दाबतो आणि ती डाव्या बगलेत त्याची शिवरायांची मान दाबत असताना राजांना समजतं की आता दगा झालाय, फटका झालाय, काहीतरी करावं लागेल. आणि मग ते क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या हातामध्ये जी काही वाघनखं असतात ते वाघनखं काढतात आणि अगदी जोराने तो वार अफजल खानाच्या पोटावर करतात आणि अफजल खानाचं कोथळच ते बाहेर काढतात. आणि दुसऱ्या बाजूला जो काही शिवरायांच्या हातात बिचवा असतो तो बिचवा अफजल खानाच्या पोटात घुसतो. अफजल खान त्याच ठिकाणी
पडतो, कोसळतो आणि तो म्हणतो की दगा झाला. आणि शिवाजीराजे क्षणाचाही विलंब न करता राजांची जी काही दुसरी भवानी तलवार असते त्या भवानी तलवारीने ते इतक्या जोराने त्याच्या पोटावर वार करतात की बस अफजल खान गारद होतो, खाली पडतो. पण तो खाली पडल्यानंतरही ज्यावेळेस हे समजतं बाहेर अफजल खानाच्या सैन्याला, सय्यद बंडाला वाटतं की दगा झाला. आणि जेव्हा अफजल खान ती आरोडी मारतो तर सय्यद बंडा हा इतक्या त्वेषाने दांडपट्टा चालून शिवाजीराजांवर वार करणार, पण वरच्या वर जीवामाला त्याचा हात छाटतो, त्याचा दांडपट्टा तिकडेच पडतो. पण दुसऱ्या बाजूला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सारखा जो अफजल खानाचा अंगरक्षक होता तो राजांवर तलवार चालवतो. पण राजे एकदा, दोनदा, तीनदा त्याला ते माफ करतात. पण पुन्हा राजे त्याला सांगतात की स्वराज्याच्या आड जो पण कोणी येईल त्याला क्षमा नाही, त्याला माफी नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज त्याच तलवारीने त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्ण्याला हुबा पाडतात. हे खऱ्या अर्थाने स्वराज्याचं गमक आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य वाढू शकलं. म्हणून शिवराय आदर्श का ठरतात? एकदा दोनदा आम्ही तुम्हाला माफी दिली, पण पुन्हा पुन्हा ती माफी नाही. ब्राह्मण हत्या, गोहत्या, पण ती गोहत्या तर आम्ही निश्चित करतच नाही. पण ब्राह्मण हत्या एकदा ठीक आहे, दोनदा ठीक आहे, तिसऱ्यांदा आम्ही तुम्हाला माफ केलं, पण चौथ्यांदा जर का समजा पुन्हा तुम्ही आमच्यावर तलवार चालवत असणार तर तेव्हा ती ब्राह्मण हत्या म्हटली जाणार नाही, कारण आम्हाला सुद्धा आमचं संरक्षण करायचं आहे. ही नीती शिवरायांची आपण समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून कृष्णाजी भास्कर कुलकर्णी सारखा जो अफजल खानाचा अंगरक्षक होता त्यालाही ते त्याच ठिकाणी संपवतात. या एकंदरीत युद्धाची मीमांसा जर करायची म्हटली तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धामुळे अगदी दिल्लीवर सुद्धा वचक बसवला. आणि दिल्लीवर वचक बसवल्यामुळेच खऱ्या अर्थाने औरंगजेब सुद्धा आदरला. आणि ही घटना पाहिजे तेवढी सोपी नव्हती, कारण सगळ्यांना माहिती होतं, संपूर्ण हिंदुस्थानातल्या राजा बादशाहांना माहिती होतं की अफजल खान काय चीज आहे. हा अफजल खान तोच क्रूर होता की ज्या अफजल खानाने शिवाजी राजांचे वडील शहाजी राजांना जिंजीला अटक केलेली होती. त्यानंतर हा तोच अफजल खान आहे की अफजल खानाने त्यांचे मोठे बंधू संभाजीराजे यांना दगाफटका करून मारलेलं होतं. आणि म्हणून शिवरायांचे ते पूर्ण डोक्यातच होतं की ज्याने आपल्या बापाला अटक केली, ज्याने आपल्या मोठ्या भावाला दगाफटका करून मारलं, असा अफजल खान आता आपल्याला भेटीला येतोय, तर तो काही आपल्याला भेटण्यासाठी येत नाही, तो आपल्याला मारण्यासाठी येतोय. आणि म्हणून त्याला वापस जाऊ द्यायचं नाही. आणि भवानीच्या चरणी जर का समजा आपल्याला कुठला नैवेद्यच द्यायचा असेल तर हा 32 दाताचा बोकड का देऊ नये. आणि मग 10 नोव्हेंबर 1659चा जो प्रतापगडाचा रणसंग्राम आहे तो आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जे काही कर्तृत्व हे प्रचंड वाखाणण्याजोगं आहे. हे काही साधं सुद्धा कर्तृत्व नाही. शिवाजी महाराजांचं वय किती? 28-29 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज. आणि अफजल खान किती वर्ष वयाचा? एवढा दिप्पाड 6.5 फूट उंच. पण त्या अफजल खानाला ज्यावेळेस शिवाजी राजे गारद करतात आणि ही बातमी वाऱ्यासारखी दिल्लीपर्यंत पोहोचते, विजापूरच्या दरबारात पोहोचते, विलक्षण अशी घटना, सगळे हादरतात. आणि त्यांना सगळ्यांना समजतं की शिवाजी म्हणजे काही साधीसुधी गोष्ट नाही. आणि तिथून खऱ्या अर्थाने शिवाजी राजांच्या सगळ्या गोष्टींची धास्ती या हिंदुस्थानात यायला सुरुवात होते. पण प्रतापगडाचं युद्ध जिंकलं आणि एवढ्यावर राजे थांबलेत असं नाहीये. त्याच दिवशी शिवाजी राजांनी अगदी सांगली असेल आणि कोल्हापूर असेल या दोघं ठिकाणी नेताजी पालकरांना सांगून ठेवलं होतं. त्या पद्धतीने त्यांनी धडक द्यायला सुरुवात केली आणि सांगली सुद्धा त्यांनी ताब्यात घेतली. कोल्हापूर दक्षिणेचं जे टोक होतं म्हणजे पन्हाळगड सुद्धा राजांनी स्वराज्यात आणला. म्हणजे तिथून पुढे 10 नोव्हेंबर नंतर तब्बल शिवाजीराजे हे 2 महिने युद्धावरच आहेत, ते पुन्हा वापस आलेले नाहीयेत. तर हा जो पराक्रम आहे हा प्रचंड मोठा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, तोही आपण पाहिला पाहिजे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विविध गुणांबद्दल बोलताना म्हणजे शिवाजीराजे हे किती विलोभनीय आहेत. तर एकतर तो अफजल खान त्यांनी संपवलाच, पण दुसरीकडे स्वराज्यावर अजून एक मोठं संकट येतं आहे, ते म्हणजेच शाहिस्तेखान पुण्यामध्ये आला. पुण्यात आल्यानंतर त्याने प्रचंड पुण्याची नासधूस केली, नासाडी केली. त्याने चाकणचा जो किल्ला होता तो चाकणचा किल्ला ताब्यात घेतला. फिरंगोजी नरसाळा जो होता तो किल्ला लढवत होता, पण तो सुद्धा त्याने ताब्यात घेतला. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांना कळतं की आता याने एवढी मोठी नासधूस केलेली आहे, प्रचंड मोठी हानी केलेली आहे, आता शाहिस्तेखानाचा आपण काहीतरी समाचार घेतला पाहिजे. आणि अचानक एके दिवशी शिवाजी महाराज ठरवतात की रात्रीच्या वेळेला आपल्याला याच्यावर आघात करायचा आहे. आणि अगदी रात्री लाल महालात छापा घालतात. आणि छापा घातल्याबरोबर जे
शाहिस्तेखानाच्या जीवावर बेतणारं होतं ते खरं म्हणजे त्याच्या 3 बोटांवर गेला, त्याचे 3 बोटं छाटले गेले. परंतु या ठिकाणी शिवाजी महाराजांचं जे धाडस आहे ते प्रचंड मोठं आहे. लाल महालामध्ये एवढ्या मोठ्या सैन्याच्या गर्तेतून जाणं, सगळ्यांना चुकून जाणं आणि शाहिस्तेखानावर छापा घालणं एवढं सोपं नव्हतं. ती जीवावर बेतणारी गोष्ट होती. पण राजे जातात आणि त्या ठिकाणी तो हल्ला करतात आणि शाहिस्तेखान अक्षरशः पळत सुटतो आणि पुणे शाहिस्तेखानाच्या तावडीतून पुन्हा मुक्त होतं. पुण्यात पुन्हा स्वराज्य नांदू लागतं. या एका घटनेनंतर दुसऱ्या जर का समजा आपण विचार केला ते म्हणजे पन्हाळगडाची घटना आहे. सिद्दी जोहर ज्यावेळेस येतो तर सिद्दी जोहर आल्यानंतर म्हणजे सिद्दी जोहरने राजे ज्यावेळेस पन्हाळगडावर जातात तर पन्हाळगडावर गेलेले असताना अचानक सिद्दी जोहरचा पन्हाळगडाला वेढा पडतो. पन्हाळगडाला वेढा पडल्यानंतर मग राजे कशा पद्धतीने सही सलामत बाहेर सुटतात तर याच्याविषयी आपण उद्या निश्चित बोलणार आहोत. आज मात्र मला एवढंच आपल्याशी सगळ्यांशी बोलायचं होतं. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीप्रमाणे काल त्यांचा राज्याभिषेक झाला, परंतु उद्या 6 जून 1674 तारखेप्रमाणे शिवरायांचा राज्याभिषेक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हीच मानाची वंदना देऊया, शिवरायांचं स्मरण कायमस्वरूपी करूया आणि शिवाजी राजांचा आदर्श आपल्या जीवनात शेवटपर्यंत ठेवूया आणि त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न हा आपण जमलं तेवढं आयुष्यभर करूया. एवढं या ठिकाणी बोलतो. उद्या पुन्हा पन्हाळगड आणि छत्रपती शिवाजी महाराज हा विषय घेऊन मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधेन. तोपर्यंत सगळ्यांना जय शिवराय, जय हिंद, जय भारत.